गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची. इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्टचे अनेक पर्याय एकाच छताखाली. 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम. DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक. कॉल 7796 833 833. विजयादशमीच्या रात्री दांडिया बघून आपल्या बहिणीसोबत घरी जात असताना दोघे जण आले आणि सॉरी भाऊ, आपण मागील भांडणच काय असेल ते मिटवू असं सांगून बाजूला घेऊन एकाने लाताबुक्कीने मारहाण तर दुसऱ्याने थेट पाठीत चाकू खुपसून 19 वर्षीय तरुणाचा खून केला. ही मन हेलावून टाकणारी घटना नाशिक रोडच्या गोरेवाडीतील जाधवनगरच्या भरवस्तीत घडली. कृष्णा ठाकरे असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. कृष्णा हा विजयादशमीच्या दिवशी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास आपल्या बहिणीसोबत दांडिया बघून घरी जात असताना मोईन शेख, प्रकाश उर्फ आशू बोरसे आणि दोघा जणांनी कृष्णाला अडवत जुने भांडण बोलवून मिटवून घेऊ असं सांगत जाधववाडीत नेऊन त्याला मारहाण करत चाकूने वार केला. यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत कृष्णाची बहीण हिने मी रात्री 11:15 वाजता दानींच्या दवाखान्याजवळील दांडिया बघून येत असताना मोईन शेख, आशू आणि त्याचे भाऊ आमच्या मागे आले. मोईन कृष्णाला म्हणाला की सॉरी, आपण मागचं भांडण मिटवून घेऊ असं बोलून ते कृष्णाला घेऊन जाधववाडीकडे गेले. तेव्हाच मला मोईनच्या कमरेला चाकूसारखं काही लावल्याचं दिसलं आणि मला त्याच्यावर संशय आला. मी लगेचच कृष्णाच्या मित्राला सोबत घेत त्यांच्या मागे गेले. काही अंतरावर मोईन धारदार शस्त्र कृष्णाच्या पाठीत खुपसत होता तर यश त्याला लाताबुक्क्यांनी मारहाण करत होता. मी जोरात ओरडले आणि कृष्णाकडे धावले म्हणून यश पळून गेले. कृष्ण रक्तात पडला होता. आम्ही लगेचच त्याला रिक्षातून बिटको रुग्णालयात घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात न्यायला सांगितलं. तिथे गेले तर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं असं कृष्णाची बहीण ज्योती अहिरे यांनी सांगितलं. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत या सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकार घडला होता. ज्याच्यामध्ये मयत नामे कृष्णा ठाकरे याचा 2 दिवसापूर्वी झालेल्या काही किरकोळ भांडणाच्या वादातून 4 इसमांनी त्या ठिकाणी खून केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 आरोपी ज्यांची नावं आहेत, एक मोईन शेख आणि दुसरा प्रकाश बारसे आणि इतर 2 आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत. अशा 4घांनी मिळून त्या ठिकाणी सदर खून केला होता. सदर घटना घडल्यानंतर आमच्या नाशिक रोड पोलिसांचे PI सपकाळे साहेब, DB टीमनं त्या ठिकाणी तत्काळ तपासाची सूत्रे फिरवून सदर आरोपितांना गुन्हा घडल्यापासून 1 तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी अटक केलेलं आहे. सध्या ते आमच्या आरोपी ताब्यात आहेत आणि सदर गुन्ह्यात वापरलेलं वेपन देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अधिक कठोरात कठोर शिक्षा होण्याकरता आम्ही त्या ठिकाणी तपास करत आहोत. मात्र आपल्या डोळ्यात देखत भावाचा खून झाल्याचं बघून बहिणीनं जिल्हा शासकीय रुग्णालयातच हंबरडा फोडला. नाशिक शहरात गेल्या 9 महिन्यात तब्बल 42 खून झालेत. त्यातच ऑक्टोबरची सुरुवात होताच आता त्यात भर पडली. एकूणच सरासरी एका महिन्यात 4 ते 5 खून होत आहेत. विशेषतः यातील निम्म्यापेक्षा अधिक घटनेतील आरोपी अल्पवयीन आहेत. असं असताना नाशिक पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई होत नाही. गुन्हेगारांना कायद्याचा धाक आहे की नाही, केवळ आरोपींची धंड काढून पोलीस प्रशासनात बदलीचा ससेमिरा करून नाशिक शहरातील गुन्हेगारी थांबणार आहे का? सर्व प्रश्न सुटणार आहेत का? गुन्हेगारी कमी होते का? असं एक ना अनेक सवाल आता नाशिककरांकडून विचारले जात आहेत. माझ्या मुलाच्या मृत्यू जबाबदार असलेल्यांवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कृष्णाच्या वडील दीपक ठाकरे यांनी केली. माझं नाव दीपक ठाकरे, दीपक भीमराव ठाकरे. माझ्या मुलाला यांनी मागून वार केला. एकालता एक मुलगा होता आणि मला अपेक्षा आहे पोलिसांकडून न्याय भेटायला पाहिजे. मला याला फाशी व्हायला पाहिजे. मला न्याय पक्का भेटायला पाहिजे तर माझी इच्छा. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनेतील संशयितावर योग्य ती कारवाई करून कृष्णाला न्याय मिळावा अशी मागणी रहिवाशांकडून केली जाते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक.